हॅलो, नमस्ते. कसा आहात? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण आर्थिक ह्यांचा प्रश्न घेऊया. ते विचारले, क्रिएटिव्हिटी, कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन बद्दल थोडंसं सांगा ना मॅडम. प्रत्येकाला हे गरजेचं आहे आपल्या आयुष्यात. ह्या तिन्ही गोष्टी असल्या की आपण कुठून कुठे पोचत असतो. आपल्याला माहीत नसते आपण कुठे जातो. तर फॉर एक्झाम्पल आता सचिन तेंडुलकरला घ्या. तो लहान असताना भरपूर क्रिकेट खेळायचा, पण त्याला तेव्हा माहीत होतं का मी क्रिकेटचा देव बनणार आहे म्हणून? मी एवढा नाही, पण त्याला आवडायचं. तो आवडीनं शिस्तीनं करत जायचा. 5ला ग्राउंडवर बोलावलं असलं की 5ला तो तयार असायचा. 10 राऊंड्स मारायला सांगितलं की तो 10 राऊंड्स मारायचा. शर्ट सगळं त्याचं घामानं भिजून जायचं. म्हणजे तेव्हा त्याला काही माहीत नव्हतं मी एवढा मोठा खेळाडू होणार हे काही. म्हणजे त्यानं तेव्हा काही अपेक्षा ठेवली होती का? नाही. अहो, आपले भगवद्गीतेत काय सांगितले हेच की कर्मण्येवाधिकारस्ते न फलेषु कदाचन. मग जेव्हा आपण तर काम करतो ते कामाचं आपण एन्जॉयमेंट घ्यायची, ते प्रोसेस एन्जॉय करायचा. आता मी हा व्हिडिओ करतेय, मला माहीत नाही ह्या व्हिडिओला किती व्ह्यूज येतील, माझ्या डोक्यात सुद्धा येत नाहीत. मला आवडते, मला माहीत असलेला काहीतरी बाकीच्यांना देऊया, त्यांना त्यातनं फायदा होईल. आणि हे करताना मला सुद्धा खूप फायदा होतो, म्हणजे काही मला आनंद मिळतो. त्यामुळे कधी आपण एंड पॉइंटकडे बघायचं नाही, आपण ते प्रोसेसमध्ये एन्जॉयमेंट शोधायची. फॉर एक्झाम्पल, मुलं अभ्यास करतात तेव्हा परीक्षा, मार्कांकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही. समजून घेऊन आनंदानं ते शिक्षणाचा आनंद घ्यायचा. ते प्रोसेसमधनं आपण आनंद घेतला का नाही, एंड रिझल्ट आपोआप छान मिळते. सपोज तुम्ही दिल्लीला निघालात म्हणून कधी एकदा दिल्ली येते, दिल्लीला गेल्यावर मी हे करणार तमो करणार नाही. ते प्रोसेसचं, ते जर्नीचा आनंद घ्यायला शिका ना. आपले बरेच वेळेला असं करतो आपण, नाही मी नोकरी मिळाल्यावर हे करणार, मी अमुक झाल्यावर तमुक करणार. आत्तापासून जे काम आपण करतो त्याचं आपण आनंद घेत राहायला पाहिजे. आणि हा आनंद घ्यायचा किंवा काही करायचं म्हणजे असं आहे का आज 2 तास प्रॅक्टिस केली, उद्या केली नाही, परवा 8 तास केली, नंतर 10 दिवस काही केलं नाही. सातत्य, कन्सिस्टन्सी महत्वाचं आहे. रोज ठराविक वेळ करा. तुम्ही कुठलाही काम करतात रोज तासभर करा, 15 मिनिटं करा, हरकत नाही. रोज थोडं इम्प्रूव्हमेंट होत जाते. आपण बेबी स्टेप्स म्हणतो, जपानमधली लोक तर करतात विथ द बेबी स्टेप्स. रोज थोडं करायचं, पण सातत्यानं, कन्सिस्टन्सीनं, शिस्तीनं करायचं. ते आपण हे व्यवस्थित केलं की काय होते, आपल्याला त्यातनं यश मिळते. त्यामुळे तुम्ही यशाकडे बघू नका, मला हा बिझनेस केला किती पैसे मिळतील त्याच्याकडे विचार करू नका. मला हा बिझनेस आवडतो, बिझनेस अगदी प्रेमानं, आनंदानं करा. आणि अगदी फास्ट करायला पाहिजे असं आहे का? नाही. मन लावून शिस्तीत, इन द करेक्ट वे करत जावा. आणि हे सगळं करत असताना आपण प्रेझेंटमध्ये जगायचं. आज माझ्या हातात काय आहे त्याचा आनंद घ्यायचा. नाही ते मी मोठं घर बांधल्यावर मग मी आनंदी होणार,
मी अमुक केल्यावर आनंदी होणार, मी लग्न झाल्यावरच आनंदी होणार नाही. आत्ता जे काही आहे त्याचा आनंद घ्यायचा. आणि हे बघा, आनंदी सुखी राहायला काही पैसा अमुक तमुक गरज आहे असं नाहीये. एक 40 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते मी. आमच्या घरासमोर भाड्यानं एक कपल राहत होते. एक छोटा छान मुलगा होता त्यांना. अगदी MIDCत कशात तरी नवरा कामाला जायचा. सुट्टीचे दिवशी ते सायकलवरनं जायचे. बायको कॅरियरवर बसायची, समोरच्या रॉडवर एक छोटी सीट बसवली होती, ते मुलाला ठेवायचे आणि तिघही एन्जॉय करत होते. मी तेव्हा मला आश्चर्य वाटायचं, अगदी किती साधं सायकलवरनं सुद्धा हे एवढेसे भाड्याचे घरात राहतात, तरी किती लाईफ एन्जॉय करतात. त्यामुळे आपण जे आपले क्षण आहेत ते तेव्हाचे तेव्हा एन्जॉय करायचे. आणि आता फोकस पण महत्त्वाचा आहे. हल्ली फोकस करणं कठीण जायला लागलेलं आहे सगळ्यांना. का? TV, मोबाईल तरी काय, अभ्यास करताना सुद्धा मोबाईल लागतो. जरा कोणाचा मेसेज आला की लगेच बघायचं. काय गरज आहे का? बाजूला ठेवा ना. आपण उपास करतो तसं मोबाईलचा उपास करा. ओके, 4 तास मी मोबाईलला हात लावणार नाही, 2 दिवस मी मोबाईलला हात लावणार नाही. फोकस करायला शिका. विपश्यना करायला जावा, 10 दिवस विदाऊट मोबाईल एनिथिंग आपण करू शकतो. काही अवघड नाहीये. अहो, पूर्वीच्या काळी मोबाईल होता का, फोन होते का, सगळं व्यवस्थित चाललं होतं का नाही? मग आता काय एवढं नटतंय आपल्याला? त्यामुळे फोकस करायला शिका, कॉन्सन्ट्रेशन करायला शिका, मन आपले ताब्यात घ्यायला शिका, कंट्रोल करायला शिका. नाही, मोबाईलला हात लावणार नाही म्हणजे 3 तास हात लावणार नाही. आता हे तुम्ही म्हणाल, नाही हो मला कॉन्सन्ट्रेशनच होत नाही. काय? मेडिटेशन करा. रोज 5-5 मिनिटं मेडिटेशन करा. आपोआप कंट्रोल येतोय. पहाटे उठल्यावर 5 मिनिटं करा, संध्याकाळी 5 मिनिटं करा. किंवा आणि एक सोपं उपाय आहे मेडिटेशनचं, म्हणजे आपले ब्रीदिंगवर लक्ष केंद्रित करा. डोळे मिटा, ब्रीदिंगवर लक्ष देऊन, असं पण एक मेथड आहे. तुम्हाला कुठली सोपी पडते, तुम्हाला कुठली आवडते, ती मेथड फॉलो करा. पण जे काही आपण करतो तर डेली करायला पाहिजे. सातत्य पाहिजे ते. आणि थोडं करत जायचं, इम्प्रूव्हमेंट होत जाते. डे बाय डे, इन एव्हरी वे, आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. एकदम कोणालाही काही येत नसते. कोणी आपण आईचे पोटातनं येताना शिकून येत नाही. उपजत गुण असले तरी त्याचं प्रॅक्टिस केलं, सातत्य ठेवलं, कन्सिस्टन्सीनं करत गेला तरच त्याचा आपल्याला फळ मिळणार आहे. नाही तर कित्येक वेळेला आपल्या अंगात कितीतरी गुण असतात, पण आपल्याला माहीत नाही. ते गुण तसेच सोडून आपण हे जग सोडून निघून जातो. आणि एक लक्षात ठेवा, प्रत्येकाला देवानं काहीतरी चांगले गुण दिलेले आहेत, गिफ्ट दिलेलं आहे. तसंच आपल्याला पाठवलेलं नाही, फक्त आपण त्याचा उपयोग करत नाही. अहो, विचार करा ना, आपण दिवसाला किती वेळ वाया घालवतो. खूप वेळ वाया घालवतो आपण. प्रत्येकानं बघायचं आपण किती दिवसाला वेळ वाया घालवतो. तो वेळ मी व्यवस्थित, आणि हे तुमचा कंट्रोल तुमच्यावर पाहिजे. दुसऱ्यांना करून उपयोगाचं नाही. नाही ते आई वडील सांगत असतात मुलांना, हे अभ्यास करा रे, मुला पुस्तक घेऊन बसतात, पण मन त्यांचं कुठेतरी असलं तर तो अभ्यास होतो का? नाही. त्यामुळे कुठलंही काम आपण करताना
ते कामावर खूप प्रेम करायचं, प्रेमानं तर काम करायचं, ते यश मिळते. नो डाऊट तुम्ही म्हणाल, नाही हो मॅडम, हल्ली काय मनासारखी नोकरी मिळते का? नोकरी मिळालेली ती मी करतो. मग त्या कामावर प्रेम करा ना. तर काम तुमचे प्रेमाचं नाही, ठीक आहे, पण तुम्हाला माहीत आहे तर काम करावं लागते, त्याच्यामुळे माझं घर चालते, माझे मुलांचं शिक्षण चालते, हे सगळं तुम्हाला माहीत आहे. मग ते कामावर प्रेम करा. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे? आपण बिझी राहायला पाहिजे. बिझी राहायचं, आपल्या आवडीचं काम करायचं आणि लोक काय म्हणतात ह्याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही. प्रेझेंटमध्ये राहायला शिकायचं. परत परत मी सांगते, प्रेझेंटमध्ये. पूर्वीचं नाही आहे विचार करायचा, पुढे काय होईल नाही. आत्ता जे काही मी काम करते तर मी मन लावून करायचं. मग यश तुमचे पाठीमागे पळत पळत येते. बघा तरी करून. हॅव ए गुड डे.